नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। तोटामुक्त बँकेच्या उंबरठ्यावर विटा मर्चंट बँकेला प्रगतीपथावर आणल्याने अधिकाऱ्यांचा केला सत्कार। सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि विश्वास संपादन करणारी दी विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळाने नुकताच बँकेतील अधिकारी वर्गाचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अधिकारी वर्गाचा यावेळी अभिनंदनपर सत्कार करण्यात आला। विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी यांच्यासह सर्व संचालक मंडळातील सहकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। संचालक मंडळाच्या सभेमध्ये बँकेची वाटचाल प्रगतीवर आणि अधिक सक्षम होत असल्याने 2025च्या मार्च अखेरील येणाऱ्या आर्थिक वर्षात संचित तोटा संपून नफ्यात रूपांतर होणार आहे। बँकेचे आधारस्तंभ स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्वप्नातील तोटामुक्त सक्षम विटा बँक येत्या काही दिवसातच सर्व सभासदांना पाहायला मिळणार आहे। या प्रगतीमध्ये विटा मर्चंट बँकेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने अतिशय चांगले काम करून बँकेला प्रगतीपथात आणण्यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवला आहे। त्यांनी प्रचंड मेहनत घेत आपला संचित तोटा कमी केला आहे। त्यांच्या अतुलनीय कामगिरीनेच हे यश मिळाले आहे। मिळालेल्या यशामुळे या सर्व अधिकाऱ्यांचा व टीमचा प्राथमिक स्वरूपात विशेष अभिनंदन करीत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.बी. जोशी, बँकेचे जनरल मॅनेजर प्रवीण बाबर, डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर, डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे यांचाही अभिनंदनपर सन्मान करण्यात आला। विटा मर्चंट बँकेच्या प्रगतीदर्शक वाटचालीबद्दल आमदार सुहास बाबर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी समाधान व्यक्त करीत या सर्व टीमचे अभिनंदन केले। रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार विविध सुविधा करून देण्यात विटा मर्चंट बँकेस आता कोणताही अडथळा असणार नाही। तसेच कर्ज वितरणवरील एक्सपोजर लिमिटही वाढले आहे। संचित तोटा भरून निघाल्याने नवीन ठेवीदार बँकेकडे आकर्षित होतील, असेही यावेळी चेअरमन विनोद गुळवणी यांनी सांगितले। बँकेच्या सर्व सभासदांनी विटा बँकेवर प्रेम, जिव्हाळा आणि अतूट विश्वास ठेवल्याने हे यश मिळाले आहे। बँकेच्या यशस्वी वाटचालीमध्ये आजी माजी संचालक, अधिकारी वर्ग, कर्मचारी आणि सभासदांचे सहकार्य असल्याने बँकेची घौडदौड मोठ्या प्रमाणात होत आहे। या विशेष अभिनंदनपर कार्यक्रमात सर्व संचालक मंडळ तसेच अधिकारी व कर्मचारी वृंद सहभागी झाला होता। सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी, विटा।